नमस्कार मित्रांनो मी बाबाराव मुसळे. सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी माझ्या नव्या अक्करबोट्या कादंबरीचा 25वा भाग घेऊन आपल्यासमोर उपस्थित झालो आहे. 24व्या भागामध्ये आपण असं पाहिलं की सासू मेल्यानंतर सासऱ्यानं 10व्या दिवशी रत्नाला वाशिमच्या खोलीवर नेऊन घातलं आणि मग सासरा इकडे तिकडे कोण्यातरी गावाला जात राहिला. अर्थात तो जेव्हा जायचा तेव्हा वंदनाच्या नवऱ्याला सांगून जायचा की अरे बैलाला पाणी पाज, म्हशीला पाणी पाज, खायला टाकतो, मी जर 2 दिवस गावाला जाऊन येतो. मग असा करून तो गावामागून गावं फिरत राहिला. आणि एक दिवस वंदनाच्या नवऱ्यानं वंदनाला घरी येऊन बातमी सांगितली की का गं लाहिणे बापू मोहतीर करायला बरं. हे ऐकून वंदनाच्या कपाळावर आठ्या पडल्या. कोण म्हणलं तुम्हाला? अशा कसे करतील? आपल्याला तर सांगितलं असतं, कमीत कमी मला तर सांगितलं असतं. ते पाय बा तू काय, मग तुम्हाला सांगितलं कोणा? तर तिचा नवरा म्हणे की ते वडाखालचा वामन भेटला होता, त्याच्या धानुरेच्या साडणीची पोरगी आहे म्हणा. धानुरेच्या साडणीची? त्या राधीची? ती कोण आहे ते माहीत नाही मला, पण धानुरेची आहे. अहो ती राधी मला माहीत आहे. तिची सगळी मागलची जी काय कहनात ती मला माहीत आहे, कारण ती माझ्या भावजाईची मामबहीण आहे. त्या राधीच्या पोरीले तिनं एका गावात दिलं होतं. हो तेच तेव्हा म्हणे ते सांगत होता की पोरीला फक्त हळदीचा डाग लागला, बाकी काय नाही. काचा हळदीचा डाग त्या गावात दिली. ही पोरगी नांदायला म्हणून गेली आणि पहिल्याच दिवशी म्हणजे पहिल्या रात्रीच तिथलं जे काय होतं ते सगळं गुंडाळून, अर्थात अंगावरही तिच्या खूप सोनं होतं. 15 तोळे सोनं होतं म्हणे, आणि चांगली 30 तोळे चांदी होती. ते सगळं घेऊन ती पळाली. आणि तीच आता राधीची गोधी नावाची पोरगी मामाजी करत असतील तर लय वाईट गोष्ट आहे. मामाजीला हे सांगा लागल. मामाजीला हे माहीत नसेल. देव जाणे बाबा माहीत आहे की नाही ते आपण काय सांगावं. सांगाच लागल मामाजीला असं करा. मी आज नारायणला जाऊन भेटतो शाळेत. नारायणला सांगतो, गीताबाईला माहीत आहे का नाही काय माहीत, नारायणलाच गीताबाईला सांगायला लावतो. आणि मग पाहू आपण. ते जमू द्यायचं नाही, पण हे नाही जमू द्यायचं. असं वंदनानं ठरवलं आणि लगेच वंदना नारायणला भेटायला त्याच्या शाळेत गेली. नारायणची भेट घेतली. नारायणलाही विचारलं की तुम्हाला काही माहीत आहे का, मामाजी मोहतीर करायले? ते म्हणे अरे बा मला काहीच माहीत नाही, मला काही बोललंही नाही. आणि असं कसं करतील? अहो नेमकीच तर माय म्हणून 15 दिवस झाले नाही अजून. मग तेच तर म्हणाले मी, जग काय म्हणाल तोंडात काळ्या घालल ना. मग असं करा, आता तुम्ही गीताबाईला सांगा. गीताबाईलाही माहीत नसेल. गीताबाई आणि तुम्ही उद्या दोघं मिळून गावाकडे या, आणि मामाजी जर आले तर आपण तिघं मिळून त्याला समजावून सांगू की ह्या भानगडीत पडू नका, ती राधीची पोरगी सुधी नाही. नारायणराव होकार दिला. वंदना घरी गेली. परत पाहते दारात सासरा बसेल. त्याला पाहतच म्हणली, आता केव्हा आले तुम्ही आणि कुठे गेले होते? तर तो म्हणला की मी लय वाढोळचा आलो, बसलो तुझी वाट पाहत. तू कुठं गेली होती काय माहीत? नाही मी जराशी कामाने गेली होती. या दार उघडतो मी. दार उघडून दोघे आत आले. आणि सासरा म्हणला, तुला एक बातमी सांगायची वंदना. खरं तर
वंदनालाच विचारावं असं वाटत होतं की काय खरं आहे ते. पण ती म्हणाली सांगा काय आहे ते. पण तुले धक्का बसल वा. म्हणजे असं काय आहे धक्का बसण्याजोगं? अहो ते गुपितच आहे. खरं तर सांगणारच नव्हतो मी तुले. अहो सांगा ना काय गुपित आहे ते. तुले मी सासू आणायलो दुसरी. हा कोण कुठली? आणि मग सासऱ्यानं तिला सांगितलं. तेव्हा वंदना नाही मग आपल्याला जी माहिती आहे ती सगळी सासऱ्याला सांगितली आणि सासऱ्याला हात जोडून विनवणी केली की मामा तुम्ही या भानगडीत पडू नका. फसाल तुम्ही. तोंड काळं होईल तुमचं. मथारपणी तुमची आप जाईल. ते काही सांगू नको मले. एवढा मी 12 एकराचा मालक. महाय पोटाची सोय नाही व्हायली. मग काय उपाशी पाय खुरू मरू काय मी? काय करायचं मला या इस्टेटीचं? आपण तुम्हाला कोण असं दूर लोटायलं? हा नारायण भाऊजी आहेत, रत्ना आहे, मी हाव. हे बाय तू हो सोडून दे. तू करशील. तुला मी त्याच दिवशी म्हणलं होतं रत्नाला नेऊन घालायच्या दिवशी की तुले मी जितके दिवस मला भाकर खाऊ घालता येईल तितके दिवस खाऊ घाल. मग मी माझं मला काय करायचं ते पाहीन. पण मला त्या नारायणची गोष्ट सांगू नको ना त्या सुनाची गोष्ट सांगू नको. कोणीही कोणाचं नाही. सगळे आयत्या घोड्यावरचे गोमाशे आहेत. निस्तरगत शोषून घ्यायला पाहतात. नाहीतरी पण जरा विचार करा ना. काही विचार नाही. तुला मी सांगतो उद्या पायटं मला आणि दिलीपला जायचं. दिलीप म्हणजे वंदनाचा नवरा. दोघायला आम्हाला जायचं. इकडून आम्ही दोघं जातो आणि तिकडून 2-3 माणसं घेऊन ते त्या नवरीला घेऊन येणार आहेत. आणि एका मंदिरात आम्हाला फक्त माळा टाकायच्या, हार टाकायचे. सासरा त्याच्या उपर काही बोलला नाही. फक्त म्हणला तू माझ्यासाठी थोडं जरासं गरम गरम काही भाकर कर टाक, काही भाजी कर, कोल्ड्यास कर. मी तोरक जाऊन येतो. आणि सासरा गेला. वावरात जाऊन येतो म्हणताना सासरा वावरात गेला. वंदनानं सगळी तयारी करून ठेवली. सासऱ्याची वाट पाहू लागली. आता येईल मग येईल, आता येईल मग येईल, आता येईल मग येईल. कारण तिला तुळतुळ लागली होती नारायणला निरोप द्यायची. पण तिला जाता येत नव्हतं. कोणाजवळ निरोप द्यावा तर तेही बरं नाही. गावात चर्चा व्हायची. आणि म्हणून मग वाट पाहण्याशिवाय सासऱ्याची तिला दुसरं काहीच करता येत नव्हतं. आणि सासरा आला संध्याकाळी. काय करणार? कसा निरोप देणार नारायणला? दुसऱ्या दिवशी पहाटेच हे दोघं जण उठले आणि सासऱ्यानं नवे कपडे घातले अंगावर. धोतर, आंगडं, वरून लाल पटका. आणि खरंच नवरदेव शोभू लागला ना. काय वंदनालाच कसं तरी वाटू लागलं. आणि गेले बुवा ते जेव्हा रस्त्यानं लागले तेव्हा वंदना दारात येऊन उभी राहिली. तर घराघरातल्या बायका आपापल्या दारात येऊन या दोघांकडे पाहत होत्या. तिला कळे ना की गावात ही बातमी झाली की काय. कळवली असल. तसं ती वामण्या लय चभरा आहे. त्यानंच सांगितलं असेल ज्याले त्याले. आणि झालं. पण वंदनाले एक गोष्ट सांगायची राहिली होती. म्हणून सासरा थोडासा पुढं गेला आणि उभा राहिला. आणि वंदनाला त्याने हाक मारली. वंदना जवळ गेली तर सासरा म्हणे असं कर, तो इकडं झालं की आपल्या तिकडे घरी जाय आणि झाडून काढ पुढचं अंगण, मागला सगळा भाग आणि घर. सारवता आलं तर सारव. बाकी मग जसं की जर आम्ही दोघं आलो तर मग घर घर म्हणून वाटलं पाहिजेत. आणि मग त्याप्रमाणे वंदनानंही त्या घरी जाऊन तशी तयारी केली.
सगळं झाडलं झुरडं सारवलंही, खेपा आणून ठेवल्या, ववाळणीचं ताट आणून ठेवलं. आता ववाळतात का नाही हे तिलाही माहीत नव्हतं, मौतिराच्या बाईला ववाळतात का नाही, पण तरी करून ठेवलं तिनं. एक एवढा निवत करून ठेवला ते ववाळायसाठी, आणि सासऱ्याची वाट पाहू लागली. संध्याकाळ होता होता तिचं लहान पोरगं पळत आलं आणि म्हणे, मा आज्या आले, बापू आले. आणि तिनं तिच्या घरातून बाहेर येऊन पाहिलं तर खरंच हे दोघंजणं पुढे येत होते आणि त्याच्या पाठीमागून दोघीजणी येत होत्या. एक तर ती नवरी आहे हे तिनं ओळखलं, पण दुसरी बाई तिच्या संगची ओळखून नाही आली ती कोण होती, कारण ती राधी नव्हती. राधी तिला माहीत होती. तिनं तिच्या पोराला सांगितलं, असं कर, तू आपल्या घरीच थांब आणि ते आले की त्याला सांग की तिकडल्या घरी या म्हणा, मी जातो तिकडल्या घरी. ती लगेच सासऱ्याच्या घरी आली, दार उघडलं आणि काही वेळानं सासरा आणि नवी सासू दारात येऊन उभे राहिले. तिनं त्याला ववाळलं, त्याच्याहून एक कुटका भाकरीचा तेही ववाळला आणि मग त्याला सांगितलं की तुम्ही आता घरात या. आणि रीतसर वंदनाच्या दुसऱ्या सासूनं घरात प्रवेश केला. वंदनाचा जीव धडधडला. या राधीची ही छिन्नाल गोधी ही आपली सासू झाली. आता उद्या मानानं तिचे पाय धरा लागतील. म्हणजे जे आयुष्यात करायची कधी इच्छा झाली नसती ती गोष्ट इच्छा मारून करणं भाग होती, पण इलाज नव्हता. बिचारी वंदना. मित्रांनो, हा भाग संपला. याला लाईक करा, कॉमेंट्स द्या आणि शेअरसुद्धा करा आणि माझ्या या चॅनलला मोठ्या संख्येने सबस्क्राईब करा. पुन्हा पुढच्या भागासाठी रविवारी भेटू. आजचा शुक्रवार आहे. नमस्कार.